आता आपण बघत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरील एलिव्हेटर कॉरिडॉरचं काम तातडीने सुरू करा, खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 31,400 कुटुंबांमधील युवकांचं कौशल्य सर्वेक्षण, युवकांच्या कौशल्यानुसार महापालिका रोजगार उपलब्ध करून देणार। पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंगचं नूतनीकरण रखडल्यानं महापालिकेच्या उत्पन्नात घट, शहरात होर्डिंग नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली। पुणेकरांना 1,161 कोटींचा गंडा, सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्यानं वाढ, वर्षभरात फसवणुकीच्या 38,000 तक्रारींची नोंद। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा। मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे 4 डबे, पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना 4 डबे जोडणार, ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार। पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात 15,909 गुन्ह्यांची नोंद, 5 वर्षात गुन्ह्यांच्या संख्येत 5,000 वाढ, तर गतवर्षीपेक्षा गुन्ह्यात घट। पणन मंडळाकडून तृणधान्य महोत्सव, 8 जानेवारीपासून गणेश कला क्रीडा रंगमंचात महोत्सवाचं आयोजन। राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता, अहमदनगर, पुणे आणि नंदुरबारमध्ये 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण।